राजम्याचं काय करायचं? राजम्याचं काय करायचं? अहो मंडळी, आज असा ढाबा स्टाईल राजमा मसाला आज आपण बनवणार आहोत की एकदा खाल तर पुन्हा बनवाल. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक टॅमॅटो प्युरी आहे ती तयार करून घ्यायची आहे. इकडे मी 2 टॅमॅटो असे उकडवून घेतलेले आहेत. लाल सुकी मिरची सुद्धा उकडवून घेतलेली आहेत आणि 4 काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा मी असे उकडवूनच घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालायची आहे. लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे मी. लसूण पाकळ्या इकडे 4 वापर केलेला आहे लसूण पाकळ्यांचा. आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे. आपण आता झटपट ढाबा स्टाईल राजमा मसाला बनवायला सुरुवात करायची आहे. फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेजपत्ता घालायचा आहे. 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक कांदा असा बारीक अगदी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. व गॅसची फ्लेम इकडे मात्र आता आपल्याला हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवर हा कांदा आहे तो 5 ते 6 मिनिटं चांगला असा लालसर होईपर्यंत आपण आता हा कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. बघू शकता तुम्ही कांदा आहे तो आपला मस्तपैकी असा लालसर थोडासा झालेला आहे. त्यानंतर जी आपण टॅमॅटो प्युरी केली होती ती घालायची आहे. आता मात्र इकडे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा व मीडियम फ्लेमवर आपण आता ही टॅमॅटो प्युरी आणि कांदा आहे तो चांगला असा 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचा आहे आणि ग्रेव्ही थोडी आपली ही दाटसर होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये मसाले आहेत ते घालायचे आहेत. बेसिक मसाले अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. 1 चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा इकडे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. व फक्त कलर येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. व मसाले चांगले आपण आता हे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचे आहेत. चांगली ग्रेव्ही आहे ती दाटसर होते आणि ग्रेव्हीचा कलर आहे तो चेंज होतो. बघू शकता तुम्ही. आणि ग्रेव्हीचा कलर बघू शकता तुम्ही असा थोडासा लालसर झालेला आहे आणि ग्रेव्हीला चांगलं असं तेल पण सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. ग्रेव्ही तुम्हाला जेवढी दाटसर पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे व असं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता या ग्रेव्हीमध्ये राजमा आहे तो घालायचा आहे. राजमा मी आधीच उकडवून घेतलेला आहे. राजमा आणि बटाटा तो घालायचा आहे या ग्रेव्हीमध्ये. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ आहे ते घालणार आहोत. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. व 5 ते 6 मिनिटं आपण आता हा राजमा मसाला आहे तो शिजवून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता राजमा मसाल्याची चव दुप्पट होण्यासाठी कस्तुरी मेथी आहे ती घालायची आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. व 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे हा राजमा मसाला. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत आणि झटपट आपला बघू शकता तुम्ही ढाबा स्टाईल घरच्या घरी राजमा मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही मस्तपैकी चपाती भाकरी आणि भाताबरोबर तर खूपच छान लागतो. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.